अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, ज्ञानोबापासून जगाचा मालक संत बाळूमापर्यंत महापुरुषांच्या आणि संतांच्या पदस्पर्शना पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये, ज्या भूमीचा इतिहास सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक या असा वसा आणि वारसा घेतलेली भूमी, ज्या भूमीचं नाव ऐकल्यानंतर राजसत्ता ही समाजाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर ज्या माणसाच्या नावानं संपूर्ण भारत देशाला भुरळ घातली ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्याच्या पवित्र अशा या मातीतील असणारं आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी हे गाव आणि या घोंगडेवाडी गावामध्ये आज पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, त्याच हरीच्या दासांनी ज्या मातीच्या मूर्तिरूपीनं जन्म घेतला ते ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर. संत बाळूमामा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचा दूत हनुमंतरायाच्या आणि माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर असणारं बाजूला असणारं सद्गुरू संत बाळूमामांचं स्थान, या समोर होणारी आजची भंडारी अमावस्या नेमेची ही कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला परिहार देत असताना ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येणं झालं, अगदी 4 महिन्यापूर्वीच त्यांचा फोन आला होता, परंतु तारीख उपलब्ध नव्हती. परंतु 4 महिन्यानंतर सुद्धा होईना या ठिकाणी गावामध्ये येण्याचा योग आला आणि आदरणीय स्वप्नील अनिल माळशिखरे, स्वप्नील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योग आला. आज कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य त्यांचं आहे. अन्नदाता, ज्ञानदाता, सौजन्यदाता, सखीभाऊ असं म्हटलं जातं. घोंगडेवाडी गावचे जावई व लेख श्री आशुतोष सुभाषचंद्र गावडे, बँकिंग क्षेत्र बारामती, आणि सौ कल्याणीताई आशुतोष गावडे, ब्युटिशियन मेकअप आर्टिशियन यांच्या सौजन्याचे हे अन्नदाता आहे. आणि आजचे कीर्तनाचं सौजन्य असणारे स्वप्नील अनिल माळशिखरे आणि माझ्यासोबत माझ्यासमोर असणारे उपस्थित आपण सर्व घोंगडेवाडी व पंचक्रोशीतील सर्वच मायबाप मंडळी. अगदी आम्ही येण्या अगोदर या ठिकाणी सुंदर असं सुंदर ते ध्यान उभे वेठेवरी करकटावरी ठेवून या सुंदर असं या ठिकाणी जे सुंदर ते ध्यान माझ्या तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. संस्था कोणती महाराज आपली? नारायण महाराज, संत चांगदेव महाराज. जे संत चांगदेव महाराज वाघावरती बसून आले होते माझ्या ज्ञानोबरायांच्या भेटीला आणि ज्यांनी चांगदेव 65 हे तुमच्या आमच्या अगदी सर्वांच्या परिचयाचे आहे, ते श्री चांगदेव महाराज यांच्या अगदी नावाला अतुलनीय असं कार्य करणारी ही सुंदर अशी संस्था. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात मुले ही देवाघरची फुले असतात आणि फुले आज या ठिकाणी आणण्याचं काम ज्या संस्थेने केलं त्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आज माझ्यासोबत सातारा जिल्ह्यातून आलेले महाराष्ट्राची गान कोकिळा हरिभक्त परायण वेकाची महाराज कोळेकर नांदल, ओमकारजी महाराज दाने, शिवाजी विद्यापीठाचा बुलंद आवाज, एक उत्कृष्ट असं कलाक्षेत्रातील नावाजलेलं नाव. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हेमंतजी महाराज ठेकळे यांनाही धन्यता देतो. आपल्या गावचं असणारं भजनी मंडळ, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, आयोजन, नियोजन आणि नुकतंच ज्यांनी आता सुंदर प्रमाण दिलं. महाराज आपलं नाव काय? बघा, तुकोबरायांचा अभंग आहे आणि नावकरीसुद्धा तुकाराम महाराज आहेत. वा, क्या बात आहे. महाराजचे आपल्यालासुद्धा आशीर्वाद घेतो. संस्था चालकसुद्धा या ठिकाणी आहेत, आपल्याला धन्यता देतो. आणि विशेष टाळी झाली पाहिजे ती माझ्या जिजाऊच्या, अहिल्याच्या, सावित्रीच्या लेकीकरता. अशी लेक ज्या घरात जन्माला आली त्या घरात ते घर निश्चितपणे पवित्र असलं पाहिजे. त्याची कूस पावन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गळ्यात माळ आणि गळ्यात टाळ घालण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं. उधळले भाग्य आता त्याची हरपली चिंता. निश्चितपणे लेकीच्या माध्यमातून
त्या कुटुंबाचं त्या गावाचं पंचक्रोशीचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. विनेकरी दादा, खरं तर आपल्या वयाच्या निम्म्यासुद्धा माझं वय नाही, पण मला अभिमान वाटतो आहे की आपण विणा घेऊन उभा आहात. तुमच्या वयामध्ये मी विणा घेऊन उभा राहील का मला माहीत नाही, म्हणून आपल्याला दंडवत देतो. त्याचप्रमाणे तुळसी हार गळा म्हटल्याप्रमाणे माझी एक माऊली तुळस घेऊन उभा आहे. आणि एवढं बॅलन्सिंग करणं सोपी गोष्ट आहे का तुळीवरती? आता मी तर उठावलं कुणाला गड्याला, म्हटलं घे तुळस आणि राहा उभा. राहू शकता का? जास्त वेळ नाही राहू शकत. 2 तास उभं राहायचं आहे, पण माऊली करता सुद्धा तुझा टाळी झाली पाहिजे. कीर्तन करायला उभं करायचं की आडवं करायचं हे 2 माणसाच्या हातात असतं. महाराज तुकारामजी महाराज 2 माणसाच्या हातात असतं. एक चोपदार आणि 2 साऊंड सिस्टीम. चोपदार याचा मराठी विभक्ती केली तर चोप अधिक दार. कीर्तन करायला की चोपायचा आणि मग दारात न्यायचा. वा कीर्तनकार व्यवस्थित आला का, त्याने खाल्लं का, त्याने पिल्लं का, हसू नका, पाणी पाणी, हे काम असतं चोपदारांचं. चोपदार बाबा आपणास धन्यता देतो. आणि मायबाप हो, साऊंड सिस्टीम. कीर्तन करायला उभं करायचं की आडवं करायचं एका बटनात पावर असते. एक बटन तिकडून फिरवलं की कीर्तनकार आडवा, एक बटन फिरवलं की कीर्तनकार उभा. त्यामुळं सुंदर अशी साऊंड सिस्टीम आयोजन नियोजन सर्वच घोंगडेवाडीकरांना धन्यता देतो. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं आपल्याच बीडचे असणारे वैष्णव कीर्तनकार हे सुंदर असं चित्रीकरण करण्याकरता या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यता देतो. आपल्याच बीडमधील माजलगाव या ठिकाणी रहिवासी आहेत. आळंदीमध्ये ते त्यांचं सुंदर अशा प्रकारे हे चित्रीकरण महाराष्ट्रभर करीत असतात. संत साहित्याचा विचार पोचत असतात आणि त्या विचाराला अभिप्रेत असं कार्य, संत कार्य त्यांनी असं ठेवावं. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात विठ्ठल. माझी मम्मद माऊली, माझी मम्मद माऊली, माझी भ्रमर माऊली, माझी भ्रमर माऊली, तुमच्या कृपेची सावली, तुमच्या कृपेची सावली, माझी मम्मद माऊली, माऊली, माझी मम्मद माऊली, तुमच्या कृपेची सावली, तुमच्या कृपेची सावली, सावली, माझी भ्रमर माऊली, माझी भ्रमर माऊली. वावा महाराजची प्रत्येक इथं असणारी माझी माय माझ्या घरता माऊली, माऊलींना दंडवत देतो. अवघाची संसार सुखाचा करणाऱ्या माझ्या माऊलीलाही दंडवत देतो. आणि बाईबाप हो, तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही पाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. तुमच्या कीर्तीचं वर्णन करणं माझ्यासारख्या पामरलाच काय, जगातला कुठलाही इतिहासकार आला, कुठलाही तत्त्वज्ञ आला, कुठलाही कीर्तनकार आला, कोणीही आला, प्रवचनकाराला, व्याख्यात्याला, भागवताचार्याला, तरीसुद्धा तुमच्या कीर्तीचं वर्णन पूर्ण करणं अशक्य आहे. तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही कृपावंत आहात. विठ्ठल विठ्ठल हॅलो मायबाप हो, जगाच्या मालकाचा हा भंडारा उत्सव आहे आणि भंडारा उत्सवाला एक कीर्तन सेवेचा नियम आहे. जसं सप्ताहामध्ये कीर्तन असतं आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस कशाचा असतो? कालिया, काला. मग काला का अधिक आला याचं उत्तर काल्यामध्ये द्यायचं असतं. कीर्तनाला काला, जेवायला काला, या सगळ्यांची जन्माला का आला, सर्वांची उत्तर देणारं कीर्तन म्हणजे काल्याचं असतं. आणि काल्याच्या कीर्तनाचा एक नियम आहे की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळात जे चरित्र माझ्या भगवान श्रीकृष्णाने केले त्याचा उच्चार करायचा असतो. तसं बाळूमामांच्या कीर्तनात सुद्धा थोडंफार इकडे तिकडे सांगितलं जमतं, पण बऱ्यापैकी 90% तरी कमीत कमी बाळूमामांच्या चरित्राचा उच्चार करावा असा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल
बाळू मामा आणि भगवान श्रीकृष्ण मायबाप भगवान श्रीकृष्णांनी गायी राखल्या म्हणून त्यांना गोपाळा म्हणतात आणि या बाळू मामांनी मेंढ्या राखल्या म्हणून त्यांना जगाचा मालक म्हणतात. त्याच्यामुळे ह्यातला फरक समजून घ्या. मग संत साहित्याचा इतिहास पाहिला तर बहिणाबाईंनी फार सुंदर संत कृपेच्या इमारतीचं महाराज वर्णन केलंय. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने रचिले आवार, एकनाथ जनार्दन खांब दिलासे भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आणि मग बहिणाबाई म्हणतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. आता या अभंगामध्ये संत कृपेच्या इमारतीचं वर्णन आलेलं आहे. अगदी पायापासून शिखरापर्यंत, शिखरापासून ध्वजापर्यंत संत साहित्याचा इतिहास आलेला आहे. संतत्वाचं खरं तर इतिहास आणि परंपरा पाहिली तर 750 वर्षापूर्वीचा या महाराष्ट्राच्या, भारताच्या मातेला इतिहास आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानोबरायांनी अरे अवघाची संसार सुखाचा करेन आनंद फरेन तिन्ही लोक, जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया, सर्व सकृताचे फळ मी लाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा, असं म्हणत म्हणत अवघाची संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली. आणि संत साहित्याचा, संत कृपेच्या इमारतीचा पाया महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय झाले. पण पाया नुसता उभा करून इमारत उभा राहते असं अजिबात नाही. पायावरती आवश्यकता असते भिंतीची. पण पाया मजबूत उभा असेल तरच भिंती टिकू शकतात, तरच खांब टिकू शकतात, तरच शिखर टिकू शकतं, तरच कळस टिकू शकतो, आणि तरच ध्वजा फडकू शकते. पण हा मजबूत पाया उभा करण्याकरता स्वतःला या मातीत वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी संजीव समाधी घेऊन स्वतःला या मातीत काढून घेतलं. तेव्हा तुमचं आमचं आयुष्य सुखाचं झालं. मग ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामात तयाचा किंकर तेने रचिले आवार. नामदेवरायांनी आवार रचलं, भिंती रचल्या. एकनाथ जनार्दन खांब दिला असे भागवत, एकनाथ महाराजांनी खांब दिला. आता या संत कृपेच्या इमारतीचा कळस कोण होणार हा प्रश्न पडला. तेव्हा 16व्या शतकामध्ये या संत कृपेच्या इमारतीचा कळस झाले. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुकोबराय कळस झाले, भजन सावकाश होऊ लागलं. बहिणाबाईंनी ध्वज फडकवला. पण या संत कृपेच्या इमारत पूर्ण तुम्हाला आली. पण संत कृपेच्या इमारतीतला गाभाऱ्यातला अंधकार दूर कोण करणार असा प्रश्न जसं जसं 19व्या शतक येऊ लागलं तसं तसं या व्यवस्थेला पडला. कलियुगाला तरणारा देव कोण, संत कोण असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला पडला. आणि संत कृपेच्या इमारतीतला दिवापंथी होता होता गाभाऱ्यातला अंधकार दूर करता करता माणसाच्या मनातला अज्ञान अंधकार दूर करून त्यांच्या मनात ज्ञानाचा, भक्तीचा प्रकाश कोण कोण निर्माण करणार असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला पडला. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरता ठरली वारी आप्पाच्या वाडीच्या हलसीत नाताची. दर अमावस्याला मायाप्पानी सुंदरा माता शिवफुळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असणाऱ्या हलसीतनाथ आप्पाक जायची आप्पाच्या वाडीला. आणि मलारी मार्तंडाचा शिवाचा अवतार असणाऱ्या हलसीतनाथाला फक्त एकच मागायची, हलसीतनाथा शिवाचा अवतार आहे, शिव मलारी मार्तंडाचा अवतार आहे, पुत्र व्हावा ऐसा कुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. अरे माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल ज्या पुत्राचा त्रिलोका झेंडा असेल. आणि मग वारी सफल ठरली. दिवस उजाडला. दिवस होता 3 ऑक्टोबर 1892. सुंदरा माता हिच्या पोटामध्ये
9 महिन्यांचा गर्भ वाढत होता, तरी सुद्धा एकादशीचा उपवास ठरला होता. 2 ऑक्टोबर 1892 या दिवशी एकादश होती. 3 ऑक्टोबर 1892 या दिवशी द्वादश होती. शके 1814 सोमवार 4:23 अरे जगाचा उद्धार करणारा जगतवंद्य पुत्र जो ऐसा समर्थू, तो मी या जगाचा नाथू, गगन ऐसा साक्षीभूतू, तो ही मेची एत भंडारा हेची गंध. भंडाराची तोडे बंद, त्वची फोडे बंद अज्ञानाचे. होड्या मळावरती जत्रा भरते, एकच भगवंत आणि बाळू मामाची मेंढराली तुझ्या गावात, असं म्हणत म्हणत अरे चंद्रभागेच्या काठावरती उभा असणाऱ्या परमात्मा पांडुरंगाला सुद्धा होड्या माळावरती बोलवणारा जगतवंद्य पुत्र शिवमलारी मार्तंडाचा अवतार श्री सद्गुरु संत बाळूमामांचा जन्म सुंदरा माता व मायाप्पाच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892 शके 1814 वार सोमवार 4:23 जन्माला आला. जगाचा उद्धार झाला, जगाला आनंद झाला. हे रुद्राचा उतार थोरी राहतोय आगमा पोरे, उदळूनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी पेटा मस्ताती, त्याला सोन्याची किनार, दिशे रूप मनोहार, राजा नजरेत तलवार. बाळूमामाच्या नावाने बाळूमामा वैरव वैरव ज्ञान मेघ केला वैरव वैरव बाळूमामा वैरव वैरव ज्ञान मेघ केला वैरव वैरव बोले बोले मायबाप हो जगाचा उद्धार करणारा देव, जगाचा उद्धार करणारा संत या पृथ्वी तलावरती जन्माला आला. 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केली. धर्माचं रक्षण करणारा, धर्माचं पालन करणारा, धर्माचा प्रचार प्रसार करणारा, जनमानसामध्ये भक्ती रचवणारा, अंधश्रद्धेचे भूत या मातीत गाडणारा संत, कलियुगाला तारणारा शेवटचा संत, कलियुगाला तारणारा शेवटचा देव, जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल.